हाय, मला इनसाइट सक्सेस कडनं पुरस्काराचं सारखं निमंत्रण येत आहे, पण मला पुरस्कार घ्यायची इच्छा नाहीये. पुरस्कार मला महाराष्ट्र प्राईडचा मिळणार होता, पण मला इच्छा नाही घ्यायची. पेशंटही म्हणतात आजकाल, मॅडम तुम्ही प्रफुल्लित दिसत नाही. आपल्याला भारतामध्ये अशी एकही गोष्ट चांगली होताना दिसत नाही की ज्याच्याने आपलं मन आनंदी होणार. आज असा सकाळ सकाळी आपल्याला न्यूज जे बघायला मिळतात त्याच्याने आपलं मन डिप्रेस होऊन जात. काल मी कुंभमेळ्यावर व्हिडिओ बनवला, सांगितलं की तिथे रुग्णालय तोडणारे शिफ्ट झालं. आज सकाळी मी बघितलं की त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय हे तोडण्यात येत आहे, म्हणजे तोडत आहेत. ज्या रुग्णालयाने अनेक रुग्ण दुरुस्त केले असतील ते रुग्णालय तोडत आहे. ते जीर्ण झालं होतं का, ते खराब झालं होतं का, खूप जुनं झालं होतं का, असं काहीही लिहिलेलं नाहीये. पण फक्त ते रस्त्याच्या मध्ये येत आहे कुंभमेळ्याच्या, म्हणून ते पाडल्या जात आहे. आता आपण काय करायचं? रुग्णालय पाडलं म्हटलं, एक गरिबांसाठी असलेलं रुग्णालय पाडलं म्हटल्यानंतर मन हे नाराज होतच. आता प्रश्न असा आहे की या ह्याच्यामध्ये कुंभमेळ्यासाठी करोडो रुपये जिथे लागणार आहे, जिथे करोड रुपये किती होते ते मी सांगितलं, पेपरला पण येतात. तिथे इंटर्नशिप करणाऱ्या स्टुडंट्सचे 3-3, 4-4 महिने पगार देत नाहीत. इंटर्नशिप करते जे रुग्ण सेवा देत आहे सरकारी दवाखान्यामध्ये, त्यांचे पेमेंट केले जात नाही. जे विद्यार्थी MBBS झाल्यावर इंटर्नशिप त्यांच्यासाठी झाल्यानंतर आता आपल्याला कुठेतरी जॉब बघायला पाहिजे, असे सगळे काही गरीब MBBS विद्यार्थी वाट बघत असतात. त्यांच्यासाठी हा बॉन्ड काही लोकांसाठी वरदान नसेल, पण हा बॉन्ड काही लोकांसाठी खूप वरदानदेही होता, खूप वरदानदेही होता, जो गव्हर्नमेंटने बंद केलाय. मी निषेध करते गव्हर्नमेंटचा. 80 ते 90 हजार रुपये पगार त्यांना मिळणार होता आणि ते तयार पण असतात जायला, कारण त्यांना आता खरं तर पगाराची फार नितांत आवश्यकता असते आणि त्या ठिकाणी ते राहून PGचा अभ्यासही चांगल्या रीतीने करू शकत होते. तर तो बॉन्डच कॅन्सल केला गव्हर्नमेंटनी. हा एक खूप मोठा अन्याय MBBS स्टुडंट्सवर झालेला आहे. आता कसं आहे ना, आमची जी MBBS जमात आहे ना, ही सगळ्यात वीक जमात आहे, म्हणजे अशक्त जमात आहे. अशक्त लोकांना सशक्त करणारी जी जमात आहे ती वीक जमात आहे. अगदी लढू शकत नाही ते, लढण्याची त्यांच्यामध्ये ताकदच नाही आहे. कारण सारी ताकद ही रुग्णांना वाचवण्यात जाते, म्हणून त्यांच्यात ताकद नाही. आणि जे काही नेते आहे ते जे पॉलिटिक्स मध्ये ऑलरेडी आहेत, त्यांना पुचकरणारेच लोक नेते म्हणून पुढे आलेले आहेत. तर ते आपल्या पार्टीच्या विरोधात काय डिसिजन देणार आहेत आणि काय लढणार आहेत? आणि त्यांचे हे प्रश्नही नाही आहे, कारण खाऊन पिऊन ते लोक सुखी आहेत. प्रश्न कोणाचे आहेत? जो गरीब विद्यार्थी आता MBBS होऊन बाहेर निघाला आणि त्याला असं आता तो वाट पाहते की मी आता बॉन्डसाठी खेळत जाईल आणि मला 80-90 हजार रुपये पेमेंट मिळालं तर काही मी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी पैसे वाचवू शकतो आणि मी आता स्वतःच्या पायावर उभा होऊ शकतो आणि मी आपल्या घरच्या लोकांना काही मदत करू शकतो, ज्यांनी MBBS होण्यासाठी मला मदत केलेली आहे. तशा आई वडिलांना मी आता मदत करू शकत असतो. पण त्यांची जी ही इच्छा आकांक्षा आहे, गव्हर्नमेंटने बॉन्ड रिजेक्ट करून बिलकुल त्यांची मारून टाकलेली आहे. हा प्रश्न सगळ्यांचा मुळीच नाही आहे. हा प्रश्न फक्त गरिबीतून वर आलेल्या स्ट्रगल करून शिकणाऱ्या MBBS विद्यार्थ्यांचा आहे. जिथे रुग्णालयाचीच चिंता नाही आहे, रुग्णांची चिंता नाही आहे, तिथे अशा डॉक्टरांची चिंता असेल असं गव्हर्नमेंटला तर मला अजिबात वाटत नाही. चिंता आहे ती कुंभमेळ्याची, त्याच्यात येणारे विदेशातून प्रदेशातून इकडून तिकडून येणाऱ्या भाविकांची, ते जसे काही खूप शिकले सवरलेले राहणार आहेत आणि त्यांच्यामुळे
येण्यामुळे भारताचं खूप नाव लौकिक वाढणार आहे, खूप प्रगती होणार आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप होणार आहे. काय होणार आहे? कोणालाही इच्छा होणार आहे अशा याच्यात पुरस्कार वगैरे घ्यायची. पण जे जर अशा वातावरणात जे जर पुरस्कार घेत असतील तर त्यांची लायकी नाही पुरस्कार घ्यायची. त्यांची लायकीच नाही पुरस्कार घ्यायची, कारण पुरस्कार त्या व्यक्तीला मिळतो जो आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काहीतरी कार्य करून दाखवतो, ज्याला सामाजिक जाण आहे, भान आहे, अशा लोकांना मिळतो. आणि जर कोणी अशा अवस्थेत पुरस्कार घेत असतील, ते पुरस्कार घेण्यासाठी योग्यच नाही आहे. तिथे तिथे रस्ते खराब, जिथे तिथे पूल पडलेले, शाळा इतक्या वाईट अवस्थेत. तुमच्या मुलांना गरज नाही आहे, पण ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे तर तुमचं लक्षच नाहीये. कोणत्या मुद्द्यावर काम करायचं हे तुम्हाला कळतच नाहीये, मुद्देच कळत नाहीये, कारण तुमच्या म्हणजे ब्रॉटअप्स मध्ये ते झालेलंच नाहीये. गरिबीतून जो वर नेता तयार होतो त्याला माहित असतं की काय काम करायचंय म्हणून. आणि ज्यांनी पाची बोटं तुपात ठेवून जर वर जात असेल त्याला तर काय समजणारच नाही ना की काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हणून रिजेक्ट केला. म्हणून इनसाइड सक्सेस मला इच्छा नाही आहे सध्या पुरस्कार घ्यायचे. धन्यवाद.